शुभदा गांगणे चॅनलमध्ये तुमचं खूप मनापासून स्वागत आहे। आणि आजची रेसिपी बघा, पनीर चिल्ली आणि फ्राय राईस आहे। मस्त असं चायनीजचा बेत केलेला आहे घरच्या घरी। सुंदर अशी रेसिपी केलेली आहे माझ्या लेकीने। तर व्हिडिओ खूप सुंदर आहे, रेसिपी एकदम साधी सोपी आहे, सर्व घरचं साहित्य वापरून केलेलं आहे। तर रेसिपी कुठेही स्किप न करता पूर्ण बघा हा व्हिडिओ। आणि चॅनलवर तर नवीन आला असाल तर प्लीज सबस्क्राइब करा, बेल आयकॉनवर क्लिक करा आणि व्हिडिओला लाईक करा। मस्त अशी रेसिपी, चला पटकन बघूया कसं केली आहे ती। तर सर्वात पहिला बघा, पाववाटी पाणी घेतलेलं आहे, त्याच्यामध्ये लाल मिरची पावडर किंवा घरचा मसाला असतो ना तो तुम्ही ह्याच्यामध्ये ॲड करा आणि त्याची आपल्याला बघा अशी व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे पेस्ट करून घ्यायची आहे। आणि इथे बघा पनीर घेतलेलं आहे, नॉर्मल आपलं पनीर असतं ते डेअरीमध्ये भेटतं ते, हे पाव किलो घेतलेलं आहे। तर त्याच्यामध्ये बघा 1 चमचा लाल तिखट टाकलेला आहे, 1 चमचा गरम मसाला आणि 1.5 चमचा बघा धना पावडर घेतलेली आहे। याच्यामध्ये पनीरचे चांगले असे चौकोनी तुकडे करून घेतलेले आहे। हिंग बघा पाव चमचा घेतलेला आहे, 1 चमचा लाल मिरची पावडर घेतलेली आहे, पाव चमचा हळद घेतलेली आहे, पाव चमचा बघा चिली फ्लेक्स घेतलेला आहे आणि पाव चमचा ओरेगानो घेतलेला आहे। ह्या दोन्ही ह्याचा फ्लेवर ह्याच्यामध्ये खूप छान येतं। आणि किंचित बघा, पाव चमचा पण नाही, किंचित पेरी पेरी मसाला घेतलेला आहे आणि चवीनुसार मीठ ह्याच्यामध्ये ॲड करून बघा मस्त व्यवस्थित तो पूर्ण मसाला पनीरला लावून घ्यायचा आहे। हे बघा मस्त कोटिंग झालेलं आहे पनीरला। आणि आता जो आपण पेस्ट केली आहे ना सुरुवातीला दाखवलेली आहे, तर त्यातली बघा थोडीशी पेस्ट ह्याच्यामध्ये ॲड करून ते पनीरला चांगलं लावून घ्यायचं आहे। पनीरच्या कापला व्यवस्थित असा मसाला लागला पाहिजे। तर आता ह्याच्यामध्ये बघा आपण 1.5 चमचा कॉर्नफ्लोअर ॲड करतो आहे आणि 1.5 चमचा बघा मैदा घेतलेला आहे। व्यवस्थित पनीरच्या तुकड्यांना बघा कापला व्यवस्थित असं लावून घ्यायचं आहे, ते कोटिंग व्यवस्थित करून घ्यायची। पनीर चिल्ली खूपच मस्त होते। पनीरला लावून झालेलं आहे बघा, आता ते आपण बाजूला ठेवून देऊया। आणि आता मगाची जी पेस्ट उरलेली आहे थोडीशी, त्याच्यामध्ये बघा 1 छोटा चमचाभर कॉर्नफ्लोअर घेतलेला आहे आणि परत त्याच्यामध्ये थोडंसं किंचित पाणी घेऊन ती पेस्ट आपण तयार करून घेतो आहे। पनीर चिल्लीची बघा तयारी आपली पूर्वतयारी झालेली आहे। तर आपण इथे आता एका साईडला फ्राईड राईसचं तयारी करतो आहे। तर इथे कढई घेतलेली आहे बघा, कढईमध्ये तेल घेतलेलं आहे आणि ह्याच्यामध्ये पण बघा मी 150 ग्राम पनीर घेतलेलं आहे। पनीर आपण थोडं गोल्डन कलर येईपर्यंत त्याला आपल्याला फ्राय करून घ्यायचं आहे। आणि पनीरचे तुम्हाला पाहिजे तसे तुम्ही काप करू शकता। आता इकडे चौकोनी काप केलेले आहे। तर आता हे आपण पनीर चांगलं गोल्डन कलर होईपर्यंत आपण फ्राय करून घेणार आहोत। पनीर बघा फ्राय करून घेतलेले आहे, जास्त पण डार्क करायचे नाहीत, लाईटच पनीर काढायचे आहे आपल्याला तळून। तर आता बघा त्याच तेलामध्ये बघा आता फोडणी देते आहे। तर 2 मिरच्या घेतलेल्या आहेत कापून, थोडेसे आल्याचा तुकडा घेतलेला आहे कापून आणि बघा 10 ते 12 लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत, त्या बारीक अशा कापून घेतलेल्या आहेत। तेलामध्ये चांगलं ते परतून घ्यायचं। 2 कांदे घेतलेले आहेत मीडियम साईजचे, एकदम बारीक कापून घेतलेले आहे बघा, ते पण छान तेलामध्ये परतून घ्यायचं आहे। आता हे आपण फ्राईड राईसची तयारी करतो आहे। भात तयार झाला मस्तपैकी, मग गरम गरम पनीर चिल्ली बरोबर भात सर्व करायचा। कांदा बघा तेलामध्ये चांगला परतून घ्यायचा। कांदा चांगला परतला, आता त्याच्यामध्ये बघा 1 शिमला मिरची घेतलेली आहे, बारीक चिरून घ्यायची आहे। आणि आता ह्याच्यामध्ये फक्त माझ्या लेकीने शिमला मिरची घेतलेली आहे, तुम्हाला कोणत्या भाज्या घ्यायच्या आहेत त्या तुम्ही घेऊ शकता, गाजर, बीन्स, फरसबी तुम्ही घेऊ शकता, हिरवा मटार। कांदा आणि शिमला मिरची बघा चांगली परतून घ्यायची आहे। आता ह्याच्यामध्ये बघा कांद्याची पात घेतलेली आहे,
कांद्याची पात थोडीशी घेतलेली आहे, तुम्हाला कितपत पाहिजे त्याप्रमाणे तुम्ही कांद्याची पात ह्याच्यामध्ये घ्या. आणि चायनीज म्हटलं तर थोडं लसूण आणि कांद्याची पात ही पाहिजेच, त्याच्याशिवाय चव येत नाही चायनीज पदार्थाला. भाज्या बघा सर्व मस्त तेलामध्ये परतून झालेले आहे. आता ह्यामध्ये आपण काही सुके मसाले ॲड करतो आहे. तर ह्याच्यामध्ये बघा डायरेक्ट फ्राईड राईसचा रेडीमेड मसाला ह्याच्यामध्ये ॲड केलेला आहे 3 चमचे. चिली फ्लेक्स ॲड केलेली आहे. ऑरेगॅनो ॲड केलेला आहे. आता हे तुमच्या आवडीप्रमाणे टाका, हे तुम्ही स्किप केलं तरी पण चालेल. 1 चमचा बघा पेरी पेरी मसाला ॲड केलेला आहे. आता ह्याच्यामध्ये 3 चमचे आपण सोया सॉस ॲड करतो आहे बघा. ह्याच्यामध्ये चांगलं परतून घ्यायचं. रंग किती सुंदर आलेला आहे बघा. बघा जे घरामध्ये अवेलेबल होतं, साहित्य होतं, त्याच्यामध्ये भात तयार केलेला आहे. चवीनुसार याच्यात मीठ घेतलेलं आहे. मीठ टाकल्यानंतर पण चांगलं परतलेलं आहे. आता जे पनीर आपण सुरुवातीला फ्राय केले ना, ते पण ह्याच्यामध्ये ॲड करायचे. रंग आणि सुगंध खूपच सुंदर म्हणजे झालेला आहे. रंग पण सुंदर आलेला आहे आणि त्याचा सुगंध पण मस्त आलेला आहे. आता बघा ह्याच्यामध्ये मी रेडीमेडच चटणी ह्याच्यामध्ये ॲड केलेली आहे, शेजवान चटणी. मस्त भाताचा मसाला तयार झालेला आहे. आता ह्याच्यामध्ये आपण तयार भात आपण ह्याच्यामध्ये ॲड करतो आहे. आता बघा कधी कधी आपल्याकडे शिल्लक भात पण राहतो, कधी सकाळचा राहतो, रात्रीचा राहतो. तर नेहमी फोडणीचा भात करून खाण्यापेक्षा असा भात खाल्ला ना तरी पण मस्त. आता भात त्याच्यामध्ये ॲड करून व्यवस्थित चारी बाजूनी व्यवस्थित असं त्याला परतून घ्यायचं आहे. भाताला मसाला व्यवस्थित असं लागला गेला पाहिजे आहे. जसा रंग असतो ना फ्राईड राईसला बघा, तसाच रंग मस्त आलेला आहे. भात परतून बघा वरून मस्त थोडीशी त्याच्यावर कांद्याची पात भुरभुरलेली आहे. आणि आता ह्याला फक्त आपण 2च मिनटं बाजूला ठेवून देऊया बारीक गॅसवर. आणि आता एकीकडे बघा थोडं तेल घेते आहे कढईमध्ये. जे पनीर आपण मॅरिनेट करून ठेवले होते ना पनीर चिल्लीसाठी बघा, तेच पनीर आता घेतलेले आहे. तेल गरम चांगलं झालं की त्याच्यामध्ये हे आपल्याला थोडे करून फ्राय करून घ्यायचे आहेत. म्हणजे मस्त भात तयार झालेला आहे आणि ही गरम गरम पनीर चिल्ली आणि बाहेर मस्त असा पाऊस पडतो आहे. म्हणजे तुम्ही बेत किती भारी झालेला आहे बघा. पनीर बघा तेलामध्ये सोडल्यानंतर लगेचच पलटी नाही करायचं. 2 ते 3 मिनटं त्याला चांगलं सेट होऊन द्यायचं. आणि एका साईडकडून बघा पलटी करून हे झाले ना, तळले ना की मग आपण पलटी करत आहोत. हे बघा पनीर मस्तपैकी फ्राय झालेले आहेत. रंग किती सुंदर आलेला आहे आणि मेन म्हणून त्याला कोटिंग किती छान आलेली आहे पनीरला बघा. तर आता ते काढून घेतो. आणि आता पनीर बघा तळलेले फ्राय केलेले काढून घेतलेले आहेत. आता त्यातलं तेल बघा थोडं कमी करून त्याच्यामध्ये फोडणी देते आहे पनीर चिल्लीची. 2 मिरच्या घेतलेल्या आहेत कापून. त्याच्यामध्ये पण आलं लसूण तुमच्या आवडीप्रमाणे टाका, तुम्हाला कितपत आवडतं ते. आता याच्यात 5 ते 6 लसूण घेतलेले आहेत. किंचित आलं घेतलेलं आहे, बारीक याचे काप करून घेतलेले आहे. आणि ह्याच्यामध्ये आता बघा चौकोनी कापलेला आपल्याला कांदा घ्यायचा आहे. 2 कांदे घेतलेले आहेत. एक शिमला मिरची घेतलेली आहे, ती पण बघा चौकोनी कापून घेतलेली आहे. कांदा आणि शिमला मिरची चांगलं परतून घ्यायचं आणि हे परतताना गॅस फास्टच ठेवायचा.
तुम्ही तो स्लो गॅस ठेवला ना की त्याला पाणी सुटतं. फास्ट गॅस ठेवून बघा 1 सेकंदासाठी झाकण ठेवलं होतं. मस्त पाहिजे तसं त्या मिरचीला आणि कांद्याला रंग आलेला आहे. ह्याच्यामध्ये पण बघा कांद्याची पात घेतलेली आहे, ती पण चांगली परतून घ्यायची. सोया सॉस घेते बघा, ह्याच्यामध्ये 3 चमचे सोया सॉस घेते आहे. 1 चमचा पेरी पेरी मसाला, 1 चमचा चिली फ्लेक्स आणि बघा पनीर चिल्ली मसाला रेडीमेड मसाला याच्यामध्ये ॲड केलेले आहे, पावडर मसाला. आणि जी पेस्ट केली आहे ना आपण, ती पण याच्यामध्ये ॲड करतो आहे. रंग बघा किती सुंदर आलेला आहे. सेम तसं बाहेर भेटते ना पनीर चिल्ली, सेम तसंच रंग आलेला आहे बघा. आता हे थोडं घट्टसर आहे, तर याच्यामध्ये थोडं पाणी ॲड करतो. किती सुंदर रेसिपी झालेली आहे. आणि ह्याच्यामध्ये पण बघा शेजवान चटणी ॲड केलेली आहे 2 चमचेभर. पनीर चिल्लीचा मसाला मस्त तयार झालेला आहे. ह्याच्यात आता आपण चवीनुसार मीठ ॲड करू. मीठ चवीनुसार म्हणजे चव घेऊनच तुम्ही ॲड करा, कारण आपण ह्याच्यामध्ये सोया सॉस ॲड करतो. सोया सॉसमध्ये पण मिठाचं प्रमाण जास्त प्रमाणात असतं, म्हणून मीठ थोडं कमीच टाका याच्यामध्ये. पनीर चिल्लीचा मसाला तयार झाला, परतला मस्तपैकी. आणि आता त्याच्यामध्ये बघा आपण पनीर जे फ्राय केलेले आहेत ना, ते पण त्याच्यामध्ये ॲड करून मस्त असं परतून घेऊया. आणि रंग किती सुंदर आलेला आहे बघा ना. आणि तेवढंच हे टेस्टिंगला एकदम भारी झालेलं आहे. सुगंध खूपच सुंदर येतो आहे. पनीर चिल्ली पण मस्त तयार झालेली आहे. आता ह्याच्यावरून आपण थोडेसे तीळ बुडबुड्या. तिळाने ह्याची चव अजून दुप्पट होते. खूप छान लागतात पनीर चिल्ली. तर रेसिपी मस्त तयार झालेली आहे. आता झटपट सर्व करते.